आजच्या त्रिवेणी संगमावर 2026चा माघ मेळा एका ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपला आहे. 44 दिवस चाललेल्या या मेळ्याने केवळ गर्दीचेच नाही तर श्रद्धेचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. जिथे 2013च्या महाकुंभ मेळ्यात 12 कोटी लोकांची गर्दीची नोंद झाली होती, तिथे यंदाच्या माघ मेळ्याने 22 कोटी 10 लाखांचा आकडा पार करून प्रशासनाचे सर्व अंदाज फेल ठरवलेत. पण अशा या अथांग जनसागरात एका दृश्याने मात्र उभ्या महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष वेधून घेतले. हे दृश्य होते एका मुलाच्या अपार मातृभक्तीचे. काय आहे नेमका हा लक्षवेधक क्षण, ज्यामुळे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले? पाहूयात. नमस्कार, मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. ही कथा आहे मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातून आलेल्या राम भजन यादव यांची. अफाट गर्दीत राम भजन आकर्षणाचे केंद्र ठरले, कारण त्यांनी आपल्या 100 वर्षाच्या वृद्ध आईला एखाद्या कावडीप्रमाणे खांद्यावर बसून अनेक किलोमीटरची पायपीट केली आणि ते संगमावर पोहोचले. त्यांची आई चालण्या फिरण्यास पूर्णपणे असमर्थ होती, पण महाशिवरात्रीला त्रिवेणी संगमात स्नान करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. राम भजन यांनी केवळ आपल्या वडिलांच्या अस्थीचे विसर्जन केले नाही, तर आपल्या आईची इच्छा पूर्ण करून मातृभक्तीचे एक अनोखे उदाहरण जगासमोर ठेवले. जेव्हा त्यांनी आपल्या आईला खांद्यावर घेऊन पवित्र पाण्यात डुबकी लावली, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या भाविकांनी भारावून जाऊन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि त्यांना कलयुगाचा श्रावण कुमार ही पदवी दिली. 2026चा हा माघ मेळा फक्त आकड्यांसाठी किंवा विक्रमी गर्दीसाठी नाही, तर राम भजन यांच्यासारख्या मुलाने जपलेल्या भारतीय संस्कारामुळे नेहमीच लक्षात राहील. आधुनिक काळात जिथे नाती दुरावत चालली आहेत, तिथे श्रद्धेचा हा महासागर आणि माणुसकीचे हे दर्शन आपल्याला खूप काही शिकवून जाते. तुर्तास इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.